रामकृष्ण हरी श्री विठ्ठल परिवार मावळ प्रस्तुत करत आहे वारी विचारांची वारी पंढरीची। संस्थापक श्री सुनील शंकरराव शेळके, जनसेवक आमदार मावळ तालुका। रामकृष्ण हरी। आज शुक्रवार दिनांक 26/6/2020 आषाढ शुद्ध पंचमी आणि षष्ठी एकत्र आल्यामुळे आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी सकाळीच अकलूजमध्ये दाखल होणार आहे। अकलूजला सदाशिव माने विद्यालयामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचं रिंगण होणार आहे आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ही माळशिरस या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे। जाता जाता खुडूस फाटा या ठिकाणी माऊलींच्या पालखीचंही गोल रिंगण होणार आहे। रामकृष्ण हरी। विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरे जातीरी, आहे भीवरे जातीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी। रामकृष्ण हरी। विठ्ठल परिवार मावळ संस्थापक जनसेवक लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आयोजित वारी विचारांची वारी पंढरीची या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात आळंदीतील थोर विचारवंत महंत आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर। ऐकत राहा, पाहत राहा वारी विचारांची वारी पंढरीची। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। देव बसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, हरिजना सेवे भेटी न हो अंग संग तुटी, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने। ईश्वर स्वरूप भाविक हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग किती सुंदर आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज साधू संतांच्या संगतीची मागणी करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर विठ्ठल परिवार मावळ व लोकप्रिय आमदार अर्थात फक्त मावळ विभागाचेच नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातील तमाम तरुणांचं आदर्श आणि विशेषत्वाने आपल्या कार्याने जनसेवेमध्ये जे लोकप्रिय झालेले आहेत असे आमदार माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या विचारांनी वारी विचारांची वारी पंढरीची हा उपक्रम आपल्यापर्यंत अण्णा व अण्णांचे सर्व कार्यकर्ते आणि विशेषतः मावळ परिवारातील सर्व वारकरी संप्रदायाचे पाईक असतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि ह्या विचार मालिकेमध्ये मला देखील एक पुष्प रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणी समर्पित करण्याची संधी आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिली, विठ्ठल परिवार मावळ यांनी दिली, म्हणून प्रथमतः त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर पंढरीची वारी, वारीच्या विषयी आचार्य आत्रे, थोर साहित्यिक आचार्य आत्रे एक फार सुंदर वाक्य सांगतात। ते म्हणतात, महाराष्ट्राचा देव विठोबा, महाराष्ट्राचा देव विठोबा, भक्तिपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे। या लोकधर्माचा जागर करत पंढरीच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल म्हणजे वारी आहे। आज ही वारी आपल्याला करता येत नाहीये, कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे कोरोनाचं संकट आपल्या राज्यावर नाही, आपल्या भारतावर नाही तर संपूर्ण जगावर हे कोरोनाचं संकट, कोविड-19चं संकट आलेलं आपण पाहतोय। आणि या संकटापासून आपल्याला आपली सुरक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ही सुरक्षा कशी करता येईल तर मग सोशल डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्स ह्या काही शासनाने प्रशासनाने घालून दिलेली नियमावली आहे। ती नियमावली पाळली तरच ह्या रोगापासून आपण वाचू शकतो आणि ह्या रोगाला आपण घालवू शकतो। आणि त्याच अनुषंगाने
त्याच अनुषंगाने वर्षानुवर्ष चालत आलेली ही वारी, पायी वारी अर्थात वारी म्हणजे साधू संतांच्या बरोबर ज्ञानोबा तुकोबारायांनी साधू संतांच्या बरोबर भगवंताचं, साधू संतांचं नामस्मरण करत पंढरपूरला जायचं. त्या 18-19 दिवसामध्ये ऊन वारा पाऊस ह्याची तमा न बाळगता सातत्याने भगवंताच्या, म्हणजे खरं तर प्रतिकूलता आहे, पण त्या प्रतिकूलतेमधूनही अनुकूलता साधत साधत भगवंताला भेटण्यासाठी जाण्याचा मार्ग म्हणजे वारी आहे. पंढरीला ये जा करणं म्हणजे वारी आहे. आणि आज ती पायी वारी आपल्याला करता येत नाही, ह्याचं दुःख प्रत्येक वारकऱ्याला आहे. पण वारकरी हा समजूतदार आहे. वारकरी ती भूमिका मनामध्ये ठेवतो की आपला त्रास कोणाला झाला नाही पाहिजे आणि आपल्यापासून इतरांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे, ही भूमिका खरं तर आपल्याला वारकऱ्यांची आहे, साधू संतांची आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि ती भूमिका ठेवून शासनाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचं वारकऱ्यांनी स्वागत केलं. आणि मग आज कायिक वारी घडत नसली तरी वाचिक आणि मानसिक वारी प्रत्येक वारकरी करतोय. खरं तर आज सर्व शरीराने जरी घरात असले तरी मनाने मात्र प्रत्येक जण प्रत्येक पाऊल हा पंढरीच्या दिशेने टाकतोय, वाचेने भगवंताचं नामस्मरण करतोय. आणि मग साधू संतांचा सहवास खरं तर आज आपल्याला तो विचारांनी घडतोय, पण आपल्याला ज्ञानोबारायांबरोबर, तुकोबारायांबरोबर आदी संतांबरोबर चालता येत नाही याचं दुःख आहे. पण काय असतं, साधू संतांची संगत जर आपण पाहायला गेलो तर ते आपल्याला समाधानापर्यंत घेऊन जात असते. म्हणून वर्षातून एकदा संसार तर आहेच. संसाराचं वर्णन आपल्याला ज्ञातच आहे. संसाराचं वर्णन करताना साधू संतांनी सांगूनच ठेवलेलं आहे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपण संसारात कितीही सुख पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला तरी देखील सुख नाहीये. आणि गंमत सांगू का मायबापांनो आपल्याला, खरं तर आज आपण समाजामध्ये जर पाहायला गेलो, भौतिक परिस्थिती जर आपण पाहायला गेलो, ICTचं युग आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक जण प्रगती करतोय. प्रगती करत असताना कुठेतरी तो समाधानापासून बाजूला होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला समाधान मिळत नाहीये, तो डिप्रेशन मध्ये चाललेला आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलो तर एक फार मोठी समस्या आहे डिप्रेशन, नैराश्य ही फार मोठी समस्या आज आपल्याला सतवते. म्हणजे मोठी माणसं या डिप्रेशनमुळे, या नैराश्यामुळे आत्महत्या करतायत का? कारण की सगळं आहे त्यांच्याकडे. पैसा नाही का? पैसा आहे. त्यांच्याकडे प्रतिष्ठा नाही का? प्रतिष्ठा आहे. त्यांच्याकडे मान नाही का? मान आहे. सर्वही आहे, पण तरी देखील तो नैराश्यामध्ये जातोय. आणि एक सांगू, नैराश्यामध्ये ज्यांना साधू संतांच्या विचारांचं अधिष्ठान नाहीये ना, ती माणसं नैराश्यात गेल्यानंतर आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. पण ज्याला वारकरी संप्रदायाचं आणि विशेषतः साधू संतांच्या विचारांचं अधिष्ठान आहे, त्याला त्या दुःखाला सामोरं कसं जायचं याचं सामर्थ्य वारकऱ्यामध्ये असतं. म्हणून वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय हा कधीही श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळतो. मग आता समाधान आपण पाहतोय, समाधान नाहीये. म्हणजे मी एक सुंदर वाक्य कुठेतरी एक वाचलं होतं, यहा हर शख्स परेशान सा क्यों है. इथं प्रत्येक जण दुःखी का आहे? तुम्ही थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, ईश्वर स्वरूप भाविक हो, की इथं प्रत्येक जण दुःखी आहे. मी थोडासा विचार केला की हो खरंय, प्रत्येक जण इथे दुःखी दिसतोय. मग थोडस जरा मी त्या वाक्याचा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथे प्रत्येक जण दुःखी आहे, पण त्या दुःखाचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला नक्कीच ते आवडेल आणि कदाचित ते पटेलही आपल्याला. म्हणजे आज इथं प्रत्येक जण का दुःखी? आज माणूस, म्हणजे मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो, आज प्रत्येक माणूस दुःखी आहे, पण आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही ना, तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. मी परत रिपीट करतो, परत मी माझ्या वाक्याची पुनरावृत्ती करतो. आज माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, पण इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. मी दुःखी असलो तरी चालेल, पण माझ्या शेजारचा सुखी नसला पाहिजे. पण ही भावना संतांची नाहीये. साधू संत कोणाला म्हटलेलं आहे? अरे दुसऱ्याच्या दुःखाने जे दुखावतात आणि दुसऱ्याच्या सुखाने जे सुखावतात ना, त्यांना संत म्हटलेलं आहे. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये वारी असते. त्या संतांच्या विचारांची वारी आपण केली पाहिजे. आज नाही करता येत आपल्याला, पायी जाता येत नाहीये, प्रतिकूलता आहे, मान्य आहे, पण त्या संतांच्या विचारांचा जागर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला एकाने विचारलं, पुरुषोत्तम महाराज तुम्ही मंदिर वगैरे का बांधत नाही? तुम्ही कीर्तन करता, तुम्ही प्रवचन करता वगैरे वगैरे, मग तुम्ही मंदिर का बांधत नाही? म्हटलं मी मंदिर बांधणार आहे पण बांधणार नाही.
तो थोडासा गडबडला, तो थोडासा गोंधळला. मंदिर बांधणार आहे पण मंदिर बांधणार नाही. म्हटलं मला मंदिर बांधायचंय, ते विटा मातीचं मंदिर बांधायचं नाही, मला विचारांचं मंदिर बांधायचंय. मला विचारांच्या भिंती उभी करायच्या आहेत आणि साधू संतांनी विचारांच्याच भिंती उभ्या केल्या आणि मला ह्या उपक्रमाला धन्यवाद द्यायचे. विशेषतः विठ्ठल परिवार मावळ असेल, आदरणीय आमदार अण्णा असतील, सुनील अण्णा शेळके असतील, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतोय की आपण ही विचारांची वारी आज लोकांपर्यंत पोहोचवत आहात आणि आज हे विचार देणं अत्यंत गरजेचं आहे. समाधान नाहीये, मग आता हे समाधान कुठे मिळेल? काय असतं? सुखदुःखाचा खेळ. ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी आहे, त्या ओवीवरून एक गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट मी आपल्याला सांगेल, कदाचित आपण ऐकली असेल, पण तरी देखील चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वाईट गोष्टींची पुनरावृत्ती लोक करतात. म्हणजे एखादा दारू पिणारा व्यक्ती आज दारू पिला तर उद्या पिणार नाही अशी तुम्ही खात्री देऊ शकता का? नाही. तुम्ही खात्री द्या नका देऊ, तो दुसऱ्या दिवशी दारू प्यायला गेलेलाच असतो. आणि तुम्हाला आत्ता कळलंच असेल, लॉकडाऊन जेव्हा उघडलं त्यावेळेस त्या दारुड्यांचीच गर्दी आपल्याला त्या दिसली, रांगा दिसल्या. म्हणजे माणसं वाईट गोष्टीची पुनरावृत्ती करतात. मग चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती झालेली काय हरकत आहे? चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे. मी ते एक सुखदुःखाची गोष्ट फार सुंदर, आमचे परमार्थ मार्गदर्शक प्रमोद महाराज ती गोष्ट फार सुंदर सांगतात. नियती नावाची एक बाई आहे, तिला 2 मुलं असतात आणि नियतीला जुळी मुलं. आता भाविक हो, ह्या जुळ्या मुलांची गंमत मी तुम्हाला सांगतो. ही जुळी मुलं दिसायला सारखे असतात, रंगाने सारखे असतात, नाकाडोळ्याने सारखे असतात. त्यांच्यातला फरक एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा त्या मुलांना जर बघितलं एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने तर त्या मुलांमधला फरक ओळखता येत नाही, इतकं साम्य त्या जुळ्या मुलांमध्ये असतं. म्हणजे दिसायला सारखी, रंगाने सारखी. मग त्यांचे आई वडील काय करतात, त्या मुलांमधला फरक ओळखू यावा म्हणून त्या मुलांची नावं वेगवेगळी ठेवतात. एकाचं नाव राम ठेवलं तर दुसऱ्याचं नाव श्याम ठेवतात. मग कुठं तिसऱ्या व्यक्तीला त्या मुलांमधला फरक कळतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराज तुमचा एवढा जुळ्या मुलांवर अभ्यास कसा काय? मला जुळी मुलं आहेत म्हणून माझा अभ्यास आहे. आता दुसऱ्यांच्या जुळ्या मुलांवर अभ्यास करायला वेळ कुठे आहे? पण माझी जुळी मुलं असली तरी माझी मला ओळखता येतात. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्याच्यामुळे अडचण नाही. नियती नावाची बाई आहे, माझा मुद्दा हा होता. नियती नावाची जी स्त्री आहे, नियती नावाची जी बाई आहे, तिला जुळी मुलं झाली. त्या जुळ्या मुलांना नियतीने त्या जुळ्या मुलांची नावं ठेवली. तुम्हाला ती गोष्ट अशी डोळ्यासमोर येईल, मी बोलत असतानाच तुमच्या लक्षात येईल मला काय बोलायचंय ते. नियतीने त्या जुळ्या मुलांची नावं ठेवली. एका मुलाचं नाव ठेवलं सुख आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं दुःख. नियतीने सुखाला पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आणि दुःखाला काळ्या रंगाचे कपडे घातले. ते सुख दुःख थोडंसं मोठं झाल्यानंतर घरामध्ये खेळायला लागल्यानंतर ते मस्ती करू लागलं, ते गडबड करू लागलं, ते गोंधळ करू लागलं आणि मग त्या नियतीला त्या सुखदुःखाचा त्रास होऊ लागल्यानंतर मग नियतीने त्या मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, अरे बाबांनो तुम्ही घराच्या बाहेर जाऊन खेळा. नियतीने म्हणजे त्या सुखदुःखाच्या आईने त्या मुलांना घराच्या बाहेर खेळायला पाठवलं. घराच्या बाहेर आपण सगळे उभे होतो, ही आपली गोष्ट आहे. घराच्या बाहेर आपण सगळे उभे होतो. ते सुखदुःख नियतीच्या घराच्या बाहेर आलं, आपण घराच्या बाहेर होतो. त्यांनी आपल्याला पाहिलं, आपण त्यांना पाहिलं आणि आपण एकमेकांबरोबर खेळायला लागलो. खेळता खेळता आपण सुखाचा हात धरला, दुःखाला एकट्याला सोडलं आणि लांब जाऊन सुखाबरोबर खेळायला लागलो. दुःखाला ते लक्षात आलं की अरे आपल्या बरोबर कोणी खेळत नाही, सुखाबरोबर खेळत आहेत. मग ते दुःख परत आपल्यामध्ये आलं, आपण परत तेच केलं, सुखाला बाजूला घेऊन जाऊन त्याच्याबरोबर खेळू लागलो. आता दुःखाला दुःख झालं आणि ते दुःख परत आपल्या जवळ आलं. पहा बरं का, मी माझे शब्द लक्षात घ्या. दुःखाला दुःख झालं म्हणजे जे दुःख तुम्हाला मला दुःख देतं त्या दिवशी त्याच दुःखाला दुःख झालं आणि ते दुःख दुःखाने रडायला लागलं. म्हणजे जे दुःख तुम्हाला मला रडवतं त्या दिवशी तेच दुःख दुःखाने रडायला लागलं. आपल्याकडे आलं, आपल्याला सांगितलं का रे, आपल्याला विचारलं का रे तुम्ही माझ्या बरोबर का खेळत नाही, तुम्ही सुखाबरोबर खेळताय. आपण उत्तर दिलं आम्हाला तुझ्या बरोबर खेळायचं नाहीये. मग ते दुःख दुःखाने रडत रडत आईकडे गेलं आणि आईला म्हटलं, आई पहा ना ग, सगळे सुखाबरोबर खेळतायत, माझ्या बरोबर कोणीच खेळत नाही. आई का ग कोणी माझ्या बरोबर खेळत नाही? नियतीने उत्तर दिलं, बाळा तुझं प्रारब्ध तसं आहे. मग ते दुःख म्हटलं आई तू खेळ माझ्या बरोबर. नियती म्हटली बाळा मला पण तुझ्या बरोबर खेळायला भीती वाटते. शब्द येत आहेत लक्षात? अरे आईला देखील म्हणजे मला सांगा अशी जगाच्या पाठीवर कोणती आई हो जिला आपल्या लहान मुलाबरोबर आपल्या लेकराबरोबर खेळायला भीती वाटते? पण नियती नावाची आई तिला आपल्या दुःख नावाच्या मुलाबरोबर खेळायला भीती वाटते. इतकं ते दुःख झाले. मग ते दुःख आपल्याला किती त्रास देत असेल याचा विचार करा. शेवटी ते दुःख रडायला लागलं. रडता रडता आईला म्हटलं, आई
काहीही कर, पण संपूर्ण जग माझ्या बरोबर खेळलं पाहिजे अशी काही युक्ती कर. शेवटी ती आईच ना, आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. ती दुःखाला म्हटली, बाळा तू काळजी करू नको, मी अशी युक्ती करते की आजपासून संपूर्ण जग तुझ्या बरोबर खेळेल. मग ती नियती घराच्या बाहेर आली. घराच्या बाहेर आपल्या बरोबर सुख खेळत होतं. त्या सुखाला नियतीने आवाज दिला. आईचा आवाज ऐकल्याबरोबर त्या सुखाने आपल्याला सोडलं आणि आईकडे धावलं. आपणही सुखाच्या पाठीमागे धावू लागलो, कारण की आता आपल्याला सुखाची ओढ लागलेली होती. ते सुख नियतीच्या जवळ गेलं. नियतीने सुखाचा हात धरला, सुखाला घरात घेऊन गेली. आपण नियतीच्या घरात जायला लागलो तर नियतीने घराचा दरवाजा बंद केला. नियतीच्या घरात तुम्हाला मला प्रवेश नाहीये. मग आपण नियतीच्या घराच्या बाहेर उभे राहिलो. कोणाची वाट पाहत उभे राहिलो? आपण सुखाची वाट पाहत उभे राहिलो. जसं सुख आतमध्ये गेलंय तसं ते परत बाहेर येणार अशी एक आशा मनामध्ये धरून आपण नियतीच्या घराच्या दारात उभे राहिलो. मग ती नियती सुखाला घरात घेऊन गेली. त्या सुखाला दुःखाच्या शेजारी, दुःखाला सुखाच्या शेजारी उभं केलं. त्या नियतीला दुःखाचं दुःख दूर करायचं होतं. कसं केलं असेल? तुमच्या लक्षात येईल, ही जुळी मुलं आहेत. सुखाला पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले, दुःखाला काळ्या रंगाचे कपडे घातलेली आहेत. पण ही मुलं दिसायला सारखी आहेत, कपडे वेगवेगळ्या रंगाची आहेत, पण दिसायला सारखी आहेत. आणि नियतीला दुःखाचं दुःख दूर करायचं होतं. ईश्वर स्वरूप भाविक हो, तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्या लक्षात आलं असेल की नियतीने काय युक्ती केली. नियतीने सुखाची पांढऱ्या रंगाची कपडे काढली आणि दुःखाला घातली आणि दुःखाला सांगितलं, बाळा आता तू घराच्या बाहेर जा. ते दुःख सुखाची पांढऱ्या रंगाची कपडे घालून घराच्या बाहेर आलं. घराच्या बाहेर आपण सगळे उभे होतो. आपल्याला काय वाटलं? कोण आलं? आपल्याला वाटलं सुख आलं. आणि सुख समजून आपण त्या दिवशी दुःखाचा हात धरला आणि त्या दुःखाबरोबर खेळायला लागलो. पण त्या दुःखाने पण आपल्या बरोबर खेळता खेळता विचार केला, का रे बेट्यांनो, मगाशी माझ्या बरोबर खेळत नव्हता, आता माझ्या बरोबर खेळताय ना, तुमचा कसा छळ करायचा ते मी पाहतो. आणि त्या दिवशीपासून ते दुःख सुखाची कपडे घालून आपल्याला छळायला सुरुवात केली त्यांनी. आपल्याला लक्षात येत नाही की आपण जे जे दुःख आहे त्याला आपण सुख म्हणतोय, दुःखाला सुख समजू लागलेलो आहे. हे मी सांगत नाही, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे देशीचा चंद्रुक्षय रोगी जेथ उदय होय असताला की दुःख लिहून सुखाच्या अंगी सळीत जगात आहे. दुःखाने सुखाचा अंगरख घातलेला आहे आणि संपूर्ण जगाला छळायला सुरुवात केलेली आहे. म्हणून मग आपल्याला मानवी जीवनाचा यथार्थ जर कोणी सांगितला असेल तर तो संतांनी सांगितलेला आहे. अरे हे सुख आहे, हे दुःख आहे, हा विचार संतांनी तुम्हाला मला दिला. का करायची पंढरीची वारी? खरं तर मी आता सांगितलं ना, संसारात दुःख आहे, वर्षभर संसारच करतोय. अरे प्रत्येक जण राबराब राबतोय, हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, प्रत्येक जण विवंचनेमध्ये. पण त्यामध्ये जसं आता ही उदाहरणं तुम्हाला कदाचित ऐकली असतील नसतील. जसं आपल्याला एक ऊर्जा असावी लागते, ऊर्जेशिवाय काय होत नाही, ज्याला एनर्जी बोलतात, ती एनर्जी नामे ही वारी आहे. इकडे या तुम्ही वारीमध्ये आलात की त्या वारीमध्ये आपल्याला एनर्जी मिळते. संतांच्या नामाने, भगवंताच्या नामाने पावल्या खेळल्याने, चालल्याने ती एनर्जी मिळते. आणि ती एनर्जी आपल्याला संपूर्ण वर्ष खऱ्या अर्थाने आपल्याला त्या एनर्जीमुळं, त्या एका ऊर्जेमुळं आपल्याला संपूर्ण वर्ष एका उत्साहाने आपलं जीवन जगता येतं. या वर्षी नाही येते, पण विचारांची वारी होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची ओवी आपण वाचलीच पाहिजे, तुकोबारायांचा गाथा आपण वाचलाच पाहिजे. संत वाङ्मय, विचारांची वारी संतांच्या वाङ्मयातून आपण केली पाहिजे. रामकृष्ण हरी. संदीप ढमाले, पवनमावळ दिंडे समाज खजिनदार या पदावर सध्या मी कार्यरत आहे. मी या समाजाबरोबर 12 वर्षे वारी करत आहे पंढरपूरची. तरी सदर आज यावर्षी करोना व्हायरस यामुळे वारी रद्द झाल्यामुळे थोडं आम्हाला दुःख होत आहे. पण शेवटी समाजाला घेऊन, समाजाच्या काही गोष्टी लक्षात घेऊन किंवा अडचण निर्माण होण्यापेक्षा घरी बसूनच आपण पंढरीची वारी ऐकावी, पाहावी म्हणून विचाराची वारी, पंढरीची वारी या अंतर्गत विठ्ठल परिवार सुनील संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हा सोहळा फेसबुकवर आपण निश्चित पाहावा. रामकृष्ण हरी. माझं नाव नथुराम गंगाराम झांबरे. मी महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या तालुक्याच्या सचिवपदी मी काम करतो आहे. गेली 15 वर्ष पायीवारी माझी चालू आहे. यंदाचं 16 वर्ष. अतिशय वाईट वाटतं की
15 वर्ष मी माझ्या ऑटोमध्ये नोकरी करत होतो. गॅरेज घेतल्यानंतर ह्या वारीमध्ये जॉईन झालो. या 15 वर्षामध्ये इतका काय आनंद मिळाला मला वारीमध्ये की ह्या 18 दिवस आळंदी ते पंढरपूर कुठलंच विचार की प्रपंचाचे वगैरे येतच नव्हते आणि अतिशय आनंदामध्ये हे 18 दिवस जायचे. असो यंदा या कोरोनाच्या महामारीमध्ये जे शासनाने निर्णय घेतला आहे की वारी करायची नाही आहे, त्याच्यामुळं मोठा आजार वाढू शकतो, त्यांचं सांगणं ठीक आहे. परंतु ह्या वारी नसल्यामुळं हा जो वारकरी परिवार आहे सगळे लोक नाराज झालेत की बुवा दरवर्षी आपण जी वारी करायचो ते यंदा होणार नाही. तरी मावळ तालुका आपले विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके विठ्ठल परिवार यांच्या वतीने वारी विचाराची वारी पंढरीची हा उपक्रम ही मंडळी राबवत आहेत की वारकऱ्यांचं ही वारी नसल्यामुळं जे त्यांना काय विचार त्यांचे आहेत हे सगळ्यांपर्यंत पोचावेत, त्या दृष्टीने हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे. आणि वारकऱ्यांचं मनोगत सर्व वारकऱ्यांपर्यंत पोचावं हा विचार सगळ्या मंडळींनी माझ्या मते ऐकावा. गेले 15 वर्ष माझा जो अनुभव आहे की वारीमध्ये असताना आपल्याला एकमेकांचं वारकऱ्यांचं आमच्या दिंडीमध्ये पवन मावळ वारकरी समाज रथामागं माऊलीच्या मागं 32 नंबरमध्ये आम्ही चालतो. 700-800 लोक असतात आणि याच्यामध्ये मी ज्यावेळेस नोकरीला होतो त्यावेळेस एवढ्या लोकांशी आपली कधी ओळखच नव्हती. परंतु या वारकरी वारीमध्ये गेल्यानंतर या 15 वर्षामध्ये आम्हाला जवळजवळ या 74 गावं आहेत त्या पवन मावळमध्ये. सगळ्या लोकांचं सुखदुःख आणि कुठेही भेटलं तरी एकमेकाची विचारांची देवाणघेवाण ही आमची व्हायची. आणि याच्यामध्ये आम्हाला आमच्या गावात जवळजवळ 16-17 वारकरी तरुण मुलं आहेत बरं का, मी त्याच्यामध्ये थोडा वयस्कर आहे. आणि याच्यामध्ये मुलांना अगदी दरवर्षी 1-2 मेंबर वाढत आहेत की वारीबद्दल तरुणांना सुद्धा प्रेम निर्माण झालेलं आहे आमच्या इकडं. आणि हे असंच पुढं निश्चितपणे हे होईल. पण यंदाचं वर्ष जे आहे ते वारी नसल्यामुळं मला वाटतं याच्यातून निश्चित मार्ग निघेल. आणि आमचे विद्यमान आमदार अगदी चांगल्या प्रकारचे सहकार्य आमच्या दिंडी समाजाला दरवर्षी पाण्याचा टँकर त्यांचा असतो आणि कुठेही कधी जा आमच्या वारकरी संप्रदायाला त्यांनी मदत केलेली. मागच्याच वर्षी आमच्या एका वारकरी महिलेला त्यांचं बायपासचं ऑपरेशन होतं, त्या ऑपरेशनला त्यांनी 2.5 लाख रुपये देणगी त्या ठिकाणी जाऊन तर अख्खं बिल त्यांनी भरलं. की मला नाही वाटत असा आमदार आजपर्यंत झालाच नाही की वारकऱ्यासाठी स्वतः त्या महिला म्हटल्या मी काय जागणार नाही, एवढे हृदयाचं ऑपरेशन आहे, शक्यच नाही. आमदार साहेबांनी तिथं जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही ऑपरेशन करा, संपूर्ण बिल त्यांनी भरलं. अनेक ठिकाणी गावामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये कुठं मंदिराचं काम असेल कुणाला अडचण असेल त्याला आमदार साहेब नित्य अगदी त्या ठिकाणी मदत करतात. त्यांची मदत निश्चितच अखेरपर्यंत आम्हाला राहील. सर्व वारकरी मंडळींना की बाबा यंदाची वारी कॅन्सल झाली, दुःख वाटून घेऊ नका. आपला जो उपक्रम आहे, आता मी सध्या ज्ञानेश्वरी संपूर्ण माझं पारायण झाले, गाथा झाली, आता सध्या श्रीमान योगी वाचतोय महाराजांचं. म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये भरपूर आपलं वाचन आणि हे झालेले. सर्व वारकरी बंधूंना विनंती, आपणही ह्या वेळेचा सदुपयोग करावा आणि ह्या विठ्ठल परिवारामध्ये जो त्यांनी उपक्रम राबवला आहे याला आपण सर्वतोपरी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे, याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल दामू येवले पवन मावळ वारकरी समाजाध्यक्ष. यावर्षी कोरोनामुळं वारी रद्द झाली आहे, त्याचे
आम्हा सर्व वारकऱ्यांना दुःख होत आहे. तरी यावर्षी वारीचा आनंद मिळाल्यामुळे आम्हाला फार दुःख झालेलं आहे. तरी आता आपले विठ्ठल परिवार त्याचे सुनील अण्णा शेळके आमदार साहेब यांच्या वतीने वारी विचाराची वारी पंढरीची याचा संदर्भ सगळ्यांनी आम्ही करत आहे. या वारीचा सगळा आनंद सर्व लोकांनी पाहत राहावा. विठ्ठल परिवारातर्फे आम्ही सर्व हे बोलत आहे. वारीतील आनंद आम्हाला प्रतिवर्षी एवढा होत होता, त्यावर्षी आम्हाला फार दुःख होत आहे. सर्व घरात रोज विचारात आम्ही पडतो की आज आम्ही कुठे गेलो असतो, आज कुठला मुक्काम होता, आज काय करायचं होतं. लोकांना आम्हाला सगळं सामुग्री जमा महिना आम्ही सामुग्री जमा करीत होतो, अन्नदान जमा करीत होतो, देणग्या जमा करीत होतो. अनेक लोकांकडून अन्नदान पंक्ती करता धान्य जमा करीत होतो. गावगाव फिरून आम्ही तांदळाचे कट्टे जमा करायचो, ज्वारीचे कट्टे जमा करायचो, गहू जमा करायचो. हे सर्व वारीची सामुग्री पूर्ण आम्ही वारीची तयारी तंबू असतील काय सामुग्री लागेल ही पूर्ण महिनाभर आधी आम्ही पूर्ण तयारी करायचो. यावर्षी त्याचा आनंद आम्हाला काय मिळाला नाही, त्याचं फार दुःख झालेलं आहे होत आहे. तरी आता ठीक आहे, सत्य ह्याच्यापुढे विलाज नाही, निसर्ग जो आहे त्याच्यापुढे विलाज नाही. तरी आता इथून पुढं आम्ही वारकऱ्यांनी काहीतरी वारीचा नेम करावा. थोडं आम्ही असं आमच्या गावामध्ये असा नेम चालवला आहे. प्रस्थान झाल्यापासून आम्ही सकाळी रोज काकडा भजन म्हणतो, संध्याकाळी हरिपाठ घेतो. गावामध्ये 12 महिने आमचा हरिपाठ चालू आहे. तरी पण वारीच्या संदर्भात आम्ही काकडा भजन सुरू केलेलं आहे. नित्यनेम चालू आहेत आमचे. तरी भजन नियमाने नित्यनेम आपला अर्धा तास करतो आम्ही, असं नेम चालू आहेत. आणि पुढं आता वारी सर्व आता यावर्षी झाली नाही. सर्व लोक सर्वांना सुख संपन्न देव हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजांचं नाम घेताच यम कापतो, असंच चिंतन आज आपण आदरणीय महाराजांच्या मुखातून श्रवण केलेलं आहे. अशाच नवीन चिंतनाचा भाग उद्या घेऊन येत आहोत वारी विचारांची वारी पंढरीची या भागामध्ये. रामकृष्ण हरी.